शिरोळ शहरात खुलेआम 3 पाणी जुगार, कारवाई होणार का? शिरोळ पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर तसेच नुरसेवाडी व अर्जुनवाड रोड लगत असणाऱ्या पत्र्याच्या खोलीत 3 पाणी जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून शिरोळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे अवैध व्यवसाय मोठ्या जोमाने सुरू आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असताना देखील शिरोळ पोलीस ठाणे कारवाई का करत नाही असा सवाल शिरोळ शहरातील सर्वसामान्य नागरिकातून विचारला जातोय। शिरोळ हे तालुक्याचं ठिकाण असल्यानं दररोज तालुक्यातील अनेक ग्रामस्थ यांना त्या कामासाठी शिरोळ शहरात दाखल होतात। याचाच फायदा अवैध व्यावसायिकांनी घेतला असून मटका, जुगार आणि अवैध दारूची विक्री शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पोलिसांनी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानं या अवैध व्यवसायावर वचक कोण बसवणार हा प्रश्न उपस्थित होतोय। शिरोळ शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ऐतिहासिक शहरात चळवळी रुजली गेली आहे, त्यामुळे शिरोळला मोठं महत्त्व आहे। असं असताना शिरोळ शहरात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावलेत। शहरातील दत्तनगर भागात खुलेआम दारू विक्री सुरू आहे, तर पोलीस ठाण्याच्या समोर अवघ्या अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर 3 पाणी जुगारचा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातोय। याचबरोबर अर्जुनवाड रोड व नुरसेवाड रोड लगत पत्र्याच्या शेडमध्ये हा 3 पाणी जुगारचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे। यावर पोलीस कारवाई करणार का असा सवाल आता उपस्थित होतोय।